ह्या ज्या नोटिसी दिलेल्या आहेत त्या नोटिसी तात्काळ परत घ्याव्या। तुम्ही जर पुरातत्व खात्याची लोक आहात तर तुमच्याकडे याची नोंद असणं आवश्यक होतं की महाराजांच्या हयातीत आणि महाराजांच्या पश्चातीमध्ये जिथं कुणी त्या रायगडावरती ज्या काळामध्ये कुणी इतक्या मोठ्या संख्येनं जात नव्हतं तेव्हा ही सगळी मंडळी तिथं येणाऱ्या लोकांची पाहुणचार करणं, त्यांना महाराजांचा पूर्ण इतिहास तिथं समजावून सांगणं, रायगड किल्ल्याची पूर्ण माहिती लोकांना देणं, हे सगळी कामं या धनगर समाजाच्या लोकांनी केलेली आहेत। त्यामुळं पुरातत्व विभागानं जो घोडसाळपणा केलाय, कुणाच्या सांगण्यावरून केलाय, याच्या पाठीमागं कोण आहे हे सर्व त्यांनी लोकांच्या समोर आणण्याची आवश्यकता आहे आणि या तात्काळ नोटिसी त्यांनी माघारी घेण्याची आवश्यकता आहे। बच्चू कडू हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांच्यासाठी उपेक्षित घटकांसाठी लढणारे नेते आहेत आणि त्यांनी काही भूमिका शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेऊन उपोषणाला बसलेले आहेत। तर बच्चूभाऊंना ह्याही गोष्टीची नक्कीच माहिती आहे की राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं 2022ला आलेलं सरकार, नंतर 2024ला देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये पूर्ण बहुमतात आलेलं महायुतीचं सरकार किंवा 2014ला देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आलेलं महायुतीचं सरकार यांनी शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत क्रांतिकारी निर्णय केलेले आहेत। देवाभाऊ जेव्हा 14 ते 19च्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा जवळपास 49,000 कोटी रुपये केंद्र सरकारकडून या महाराष्ट्रातल्या दुष्काळी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून इतका मोठा निधी पहिल्यांदा उपलब्ध करून दिला होता। पंतप्रधान सिंचाई योजना, अन्य काही योजनांच्या माध्यमातून, जेणेकरून मीही दुष्काळी तालुक्यातला कार्यकर्ता आहे की माझ्याही भागात या नद्यांचं पाणी आलेलं आहे। आता देवाभाऊंनी सरसकट शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा क्रांतिकारी निर्णय घेतला। अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे, अनेक मागण्या व्हायच्या, अनेक निवडणुकामध्ये जाहीरनाम्यामध्ये विषय यायचे की शेतकऱ्यांना वीज बिल माफ झालं पाहिजे। तर 7.5 HP पर्यंतचं वीज बिल माफ हा अत्यंत क्रांतिकारी निर्णय आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये। आता सोलारवरती वीज म्हणजे महाराष्ट्र देशातलं सर्वात जास्त, मी कालच माननीय देवाभाऊंची प्रेस ऐकली, त्या प्रेसला होतो, 10 लाख पंप जे बसवले त्यातले 5 लाख पंप महाराष्ट्रात बसवलेले आहेत। म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगले निर्णय। 1 रुपयामध्ये पीक विमा, 500 मीटरवरती विहीर खोदता येत नव्हती रोजगार हमीमधली, आता ती विहीर तुम्हाला खोदता येते, 500 मीटरची अट उडवून टाकली। नंतर पूर्वी 3 लाख रुपये रोजगार हमीच्या विहिरीसाठी मिळायचे, आता ते 5 लाख रुपये मिळत आहेत। 20 लाख शेतकऱ्यांना, जे बेघर शेतकरी आहेत त्यांना 20 लाख घरं पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून दिलेले आहेत। त्यांना 5 बरास वाळू मोफत, ज्यांना घरकुल दिलं जाईल त्यांच्या घरावरती सोलर पॅनेल, म्हणजे त्यांचं जोपर्यंत घर आहे तोपर्यंत वीज फ्री, असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत। नक्की बच्चूभाऊंच्या याही बाबतीमध्ये, आता मी तर एवढा वरिष्ठ नेता नाही, परंतु सरकार अत्यंत शेतकऱ्यांच्या बाबत सकारात्मक आहे, संवेदनशील आहे आणि नक्की देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये चांगले निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी होतील। बच्चूभाऊंनी या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे। खरं तर काल 2 राष्ट्रवादीच्या काल एकच याच्यामध्ये जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदापासून लांब होण्याचं काही केलं, कसं बघता या एकूणच दोन्ही घटनांचं? मला काय अत्यंत ह्या सगळ्या सिरियस गोष्टी वाटत नाही। मी पहिल्यापासून ही भूमिका मांडत आलो आहे आणि तो माझा विषय पण नाही। आता त्यांनी का भूमिका मांडली, ते का पळ काढायला लागले, ते त्यांना विचारणं तुम्ही आवश्यक आहे। परंतु आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये एकदम सक्षम सरकार महाराष्ट्रात सुरू आहे। त्यामुळे कुणाचं काय चाललं आहे, कशा पद्धतीनं चाललं आहे, याकडं लोक आता अत्यंत सिरियसपणे अजिबात बघत नाहीत आणि मुळात जयंतराव हा राजकारणातला विषय पूर्णपणे संपला आहे। उगाच त्याला आता सारखे जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही। तो आता पूर्णपणे दिवा विजताना मोठा होतो तसा तो झालेला आहे आणि हा पळ काढणारा माणूस आहे, हा रणांगणात टिकणारा माणूस नाही। हा अनुकंपावरती भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं हा काय लढाऊ नाही। ह्या जयंतरावनी कुणासाठी संघर्ष केला नाही, एखादा दिवस जेलमध्ये गेला नाही, एखादा मोठा प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यासाठी आणला नाही। एवढे वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये VIP कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत, परंतु एक ते प्रोजेक्ट सांगू शकत नाहीत। आज देवाभाऊ राज्यात मुख्यमंत्री आहेत, कितीतरी प्रोजेक्ट सांगता येतील, समृद्धी महामार्ग सांगता येईल, राज्यामध्ये जलयुक्त शिवारची योजना सांगता येईल, 28,000 गावामध्ये 6.5 लाख कामं केली की ज्याच्यामुळं शेतकऱ्यांच्यात 1 पीक निघत तिथं 2 पिकं निघत आहेत, जिथं 2 पिकं निघत तिथं 3 पिकं निघत आहेत। कितीतरी विषय सांगता येतील। रस्त्याचं जाळं निर्माण केलं, ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली, जी कधी गावातल्या लोकांच्यासाठी रस्ते नव्हते, 3 टप्प्यामध्ये ते रस्ते देऊन टाकले लोकांना। कितीतरी निर्णय सांगता येतील, पण ह्यांना काही कामच करता आलं नाही। त्यामुळे आता त्यांनी कुठं असलं नसलं, प्रदेशाध्यक्षपद असलं तर तो आता त्यांच्या पार्टीचा विषय आहे। मी त्याच्यावरती जास्त म्हणजे आता बरोबरची बोलले, पण आता ह्याच्यापेक्षा जास्त बोलणं आता हा काय
सायकलला मी मगाशीच म्हटलं, आम्ही पूर्वी सायकल वापरायचो, तुम्ही वापरायचा. सायकलचा पंक्चर झाला तर तो काढता येतो, पण तो बस्ट झाला तर काढता येत नाही, ट्यूब बदलावी लागते. हा आता बस्ट झाला, याची ट्यूब पूर्णपणे टायरसुद्धा बदलावं लागेल, अशी परिस्थिती आता ही झालेली आहे. असतील मायनर ओबीसी सर्व समाजातली सगळी लोकं हे महाराजांच्या बरोबर जीवाला जीव द्यायला तयार होती आणि महाराजांनी ह्या सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यामध्ये धनगर समाजाचाही खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये रायगडावरती सर्व तिथल्या कामगिरी या सर्व धनगर समाजावरती असायच्या. आता या सह्याद्रीचा एवढा मोठा अवाढव्य पर्वतरांग आहे आणि या अवाढव्य पर्वतरांगेमध्ये सुईसारख्या छोट्या वाटा शोधायच्या आणि त्या सुईसारख्या वाटा शोधून जिथं कुठं दुश्मन आहे त्याला शोधायचा, त्याच्यावरती हल्ला करायचा, सपासप वार करून त्यांना संपून परत यायचं, परत त्या वाटा मुजवायच्या, परत नव्यानं वाटा निर्माण करायच्या. मेंढ्या राखत असताना शत्रूंची सर्व माहिती घ्यायची आणि ते गुप्तहेरांच्या मार्फत परत महाराजांच्यापर्यंत पाठवायची. असे असंख्य कामं ही मावळ्यांनी केलेली आहेत. आता परवा 9 तारीख झाली, 9 तारखेला शिवराज्याभिषेक दिन होता तिथीनुसार, आणि जेव्हा महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला त्या दिवशी सुवाना देवकाते हे अत्यंत विश्वासू सरदार हे त्या सोहळ्याला तिथे उपस्थित होते. आता महाराजांच्या पश्चात रायगडावरती म्हणजे 1680ला महाराजांचं देहावसन झालं, तिथून 1780, 1880, 1980 आता हे राजकारण हे सुरू झालं. 80 नंतरच्या काळामध्ये जवळपास 300 वर्ष या सर्व जे 24 कुटुंब तिथं आहेत, उकिरडेकर आडनावाचे आहेत, गोरे आहेत, या सर्व लोकांनी तिथं महाराजांच्या समाधीची सेवा केलेली आहे. जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले तिथं समाधी शोधायला गेले तेव्हा हीच लोकं होती, दुसरं कोणी नव्हतं तिथं. हे सगळे तिथं येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणं, त्यांची सेवा करणं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे सांगणं. नंतर लोकमान्य टिळक गेले, त्यांनी जयंती चालू करण्याच्या संदर्भातली भूमिका मांडली, तेव्हाही सगळी लोकं होती. आता मध्ये त्यांच्या होना सापडल्या ज्याची किंमत बाजारी मूल्यानं 17 कोटी रुपये होती, ही सगळी लोकांनी धनगर समाजाच्या लोकांनी आणून सरकार दरबारी जमा केली. म्हणजे इतकं मोठं योगदान या धनगर समाजाचं असताना आता नेमकं कुणाच्या डोळ्यामध्ये ही लोकं खुपतायत. हे पुरातत्व विभागानं त्यांना नोटीस काढली की तुमची आता घरं इथून काढून टाका. अरे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या पश्चात त्यांचा विचार लोकांच्यापर्यंत जावा याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारी लोकं आहेत. हे काही जिहादी लोकं नाहीत, हे जिहादी अतिक्रमण नाही, तुम्ही त्यांना अतिक्रमण म्हणून काढायचा नोटीस दिलेली आहेत. तर मला हेच सांगायचं आहे की आज पण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एवढं मोठं तेज आहे. कुणीही रायगडावरती गेला मेलेला माणूस उठून उभा राहील, इतकी क्षमता, इतकी ताकद, इतकी ऊर्जा ही रायगड किल्ल्यामध्ये आहे. परंतु या धनगरांच्या झोपड्यामध्ये लाईट नाही आज पण. आज तिथं जो रोपवे आहे सगळी लोकं त्या रोपवेमधून जातात, परंतु बाळांतीन बायकासुद्धा आजच्या चालत जातात तिथून, रोपवेमध्ये त्यांना जायला परवानगी नाही. हे जे सगळे प्रकरण आहेत मी आज तुमच्या साक्षीनं हे नोटीस फाडून टाकतोय आणि त्या सर्व धनगर समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून माझी आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या कानावरती ही सगळी गोष्ट मी परवा घातलेली आहे आणि ते व्यवस्थितपणे यातून नक्की मार्ग काढतील. त्या लोकांना पक्की घरं देणं, त्यांच्या घराला पूर्ण वेळ लाईट देणं ह्याची जबाबदारी मी आज घेतोय आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते रायगडावरती या सर्व कुटुंबाची भेट घेण्यासाठी आम्ही रायगडावरती जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.